हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा टायमिंग ब्लॉग जेव्हा स्टार्ट केला मी तेव्हा 6 वाजलेले. मला कामं पण होती थोडी. पिल्लूचा कुकर लावायचा होता, परत कुकीचं जेवण करायचं होतं आणि पिल्लूच्या बाबांचा टिफिन भरायचा होता. सो मी पिल्लूला प्लेटमध्ये कुरमुरे दिलेले आणि सॉंग्स लावून दिलेले जेणेकरून ती खेळेल. पण तसं काय झालं नाही. ती खेळत होती पण इकडे तिकडे तिचं जाणंच होतं. पण कुरमुरे दिले की मला एक भीती असते की ती घेते अशी मूठ पकडून आणि डायरेक्ट तोंडात टाकते. मग ते नाकात बिकात जाण्याची भीती असते आणि तसंच काही झालं, पण एकदम गेला नाही आहे. जर तुम्ही पण बाळाला कुरमुरे देत असाल ना तर अगदी समोर बसूनच द्या. तुम्ही कुठे काम करत असाल तर त्याला कुरमुरे देऊ नका किंवा एक पण दाणा असं इकडे तिकडे टाकू नका, कारण का बाळ काय करेल ना त्याचा भरोसा नाही आहे. नंतर मग मी प्लेट उचलली, माझं झालं, पटकन प्लेट उचलली आणि तिला खेळणी दिली आणि ती खेळत बसली. आणि मला पिल्लूचं मी आज आहे ना व्हेजिटेबल पुलाव करणार होती, तर ती पण रेसिपी मी तुमच्याजवळ शेअर करेल की मी कशा प्रकारे व्हेजिटेबल पुलाव आहे तो करते. सो चला तर आपण स्टार्ट करूया. सो मी आता कुकरमध्ये तूप घेतलं आहे, त्याच्यामध्ये हिंग आणि जिरे पावडर टाकलं आहे. त्याला थोडं नॉर्मल तडतडून द्यायचं. त्याच्यानंतर एक पाकळी लसूण टाकले. लसूण मी एकच पाकळी टाकते पिल्लूच्या जेवणाला, कारण का क्वांटिटी थोडी असते, त्यामुळे एक लसूण इनफ होतं, त्याचा स्मेल येतो त्याला. आणि नंतर मी व्हेजिटेबल्स टाकले. त्याच्यामध्ये गाजर, मटार आणि रताळं घेतले, म्हणजे स्वीट पोटॅटो. हे कॉन्स्टिपेशनसाठी चांगलं असतं, मटार आणि स्वीट पोटॅटो. आणि त्याच्यानंतर मग मी व्हेजिटेबल थोडेसे फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर मूग डाळ आणि तांदूळ मिक्स घेतला. मूग डाळचं प्रमाण कमी आहे आणि तांदूळचं प्रमाण जास्त आहे, अशा प्रमाणे मी घेतले. असं मी अल्टरनेट काय ना काय करत राहते. कधी नुसते मटार टाकते, कधी गाजर टाकते, असं वेगवेगळं तिला टेस्ट येईल ना असं मी काहीतरी करत राहते, म्हणजे जेणेकरून ना ती खाईल आणि आवडीने खाते ती हे सगळं. जर तुपात केलं ना तर एकदम आवडीने खाते आणि तूप खाल्लं तर हेल्थ होते. असं हेल्दी पदार्थांना तुम्ही देत जावा. सीझनल फ्रूट्स देत जावा, सीझनल्स भाज्या देत जावा. तर जसं की मटारचा सीझन आहे तर तुम्ही मटार ॲड करा, मटारचे कटलेट करा, मटारचे पराठे करा. तुम्ही पण खा, तुमच्या बाळाला पण द्या. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार. कुकरच्या 2-3 शिट्या घेईल, कारण का गाजर आहे, गाजर शिजायला थोडा वेळ लागतो, कारण का सीझनल गाजर नाही आहे हा, जो वर्षाच्या 12 महिने येतो तो वाला गाजर आहे. त्याच्यामुळे तो शिजायला वेळ लागतो. सो थोडीशी हळद टाकले मी. आता मी कुकरला 3 शिट्या घेईल आणि त्याला चांगलं स्मॅश करेल. तर तुम्ही पुढे बघा मी कशा प्रकारे रेडी करते. आमची खेळते बघा कशी वाजवते. तिला दिलेले मी कुरमुरे, तर तिने फक्त म्हणजे खाल्लेच नाही, मोजून 10-12 खाल्ले असतील बस, बाकीचे मीच खाल्ले. आणि आमच्या कुकूला काय झालंय काय माहिती, पाणी एका लंगरते कुठे पडली काय आलं काय माहिती. आणि काल आम्ही पिल्लूचं मकर संक्रांत सेलिब्रेट केली, म्हणजे बोरनान सेलिब्रेट केलं. आमच्या ह्या झाकणाच्या पाठी लागले, ते सगळं पाडलं तिकडे आणि ह्याच्या पाठी लागले. आणि पिल्लूला आज मी नवीन रब्बर लावलाय. काल ह्या तिला आम्ही घेतला, म्हणजे तिचं बोरनान केलं तेव्हा मुलींना देतात ना वस्तू, सो त्याच्यामधला एक रब्बर एक्स्ट्रा घेतलेला आम्ही. सो पिल्लूला लावलं. आता तिला वॉकरला बसवले. तिचं जेवण आणते मी, तोपर्यंत तिला वॉकरला बसवते. आता पटकन हे भरते आणि भेटते तुम्हाला. आपल्याला ते काहीतरी असं झालंय. आता त्याला मी स्मॅश करते आणि तुम्हाला दाखवते की कसं दिसते. या स्मॅशरनी मी त्याला स्मॅश करून घेते. तुम्हाला मी झालं की दाखवते कसं होतंय ते. हे आता असं झालंय. आता हे भरवेल. ह्यातल्या मटारच्या साली दिसते तुम्हाला, त्या रिमूव्ह करून टाकेल, काढून टाकेल, भरवतानाच काढून टाकेल. मी असं राईस केलं की कधी कधी तिला हाताने फीड करते, कधी कधी चम्मचनी करते, कारण का हाताची पण सवय तिला झाली पाहिजे, नाही तर ती चम्मचनीच खायला लागेल. सो आता मी हे अशा प्रकारे स्मॅश केलंय. मी तिला स्मॅश फूड का देते, कारण का तिला पॉटी थोडीशी हार्ड टाईप होतं त्याच्यामुळे, नाहीतर मी नॉर्मली देतात. हे तर थोड्या वेळाने गरम करेल, कारण का आताच तिला मी दूध पाजलंय, सो त्याच्यामुळे आता तिला टाईम नाही द्यायला. आता तिचं दूध गरम करत ठेवेल. आणि मी आज केलेली आम्हाला गवारची भाजी. आता मी जेवेल. हा आहे कुकीचा राईस. कुकीला आमच्या आज थोडंसं बरं नाही आहे, तिला काय झालं काय माहिती पायाला, तिला थोडं चालायला इश्यू होतोय. आता बघूया, नाही तर उद्या मग डॉक्टर. कुकीला केले मी आज पनीर राईस, तिच्या आवडीचं, जेणेकरून ती खाईल. जरा पेनमधून तिला थोडंसं हे रिलीफ भेटेल. तिच्या आवडीचं केले मटार राईस.
आणि पिल्लू बघूया काय करते. पिल्लू आमची ही बघा दिसली. आणि ते शूज वॉश केलेले आहेत. नाही तर तुम्ही बोलाल असे का सोफ्यावर ठेवले, ते वॉश केलेले आहेत. त्याला लेस लावायचे तर ते पिल्लूचे बाबा करतील, मला लेस काय लावायला येत नाही. आणि पिल्लूचा सगळा असा पसारा पडलेला आहे, वरतून खाली खालून वर, वरतून खाली खालून वर, अगदी झोपेपर्यंत चालू असतं. हिने काहीतरी खाल्लंय वाटतंय. काय खाल्लं? दाणे भरून घ्या. माझा अवतार बघा पिल्लूने काय केलं. आता ते केस बांधते आणि मला रोज इकडनं तिकडनं बघा कुकी आमची कशी झोपली. काय झालंय काय माहिती. लॉक लावला तर थोड्या वेळाने पिल्लूला भरवून झालं की तिला सोडेल मी. आणि हे पिल्लूच्या करामती हे सगळं असं पाडून टाकलंय. ह्या डब्याचं झाकणचं जे लॉक असतं ना ते नाहीये, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होता. आता शेंगदाणे भरून ठेवते तोपर्यंत. काय ते बघा, बघितलं हे कसं वागतंय बघा. हे बघा असं लक्ष ठेवावं लागतं. दिवसेंदिवस आगा होत चाललंय. जर ते हातात आहे तरी हे तिला हवे. चला पटकन. ब्रिज झाला ना अटल ब्रिज, तो आमच्या किचनच्या इथून दिसतो. म्हणजे गाड्या दिसत, तो पुरा दिसत नाही, तेवढं दिसतं फक्त. आणि आता मी जेवेल. पिल्लूचा अर्ध पोट भरलेला आहे, सो तिला एवढ्या लवकर काय भूक नाहीये आणि लागली पण नसेल, कारण का ती चांगली खेळते. सो मी जेवून घेईल, भांडी आवरून घेईल अर्धी, आणि मग ह्या मुलीलाच भरवेल. आणि आता शेंगदाणे ते भरून ठेवते. मी शेंगदाणे ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, कारण का बाहेर आहेत ना खराब होऊन जातात. त्याला खराब आणि किडे असं पाखरं बिखरं लागतात इथे मुंबईला. सो मी हे असे अरे दादा भरून ठेवते. काम करायचं म्हटलं की सगळं काय ना काहीतरी होतं. आणि पिल्लू आहे तिकडे एकटी, त्याच्यामुळे घाई होते नुसती. घाई घाई घाई. ती घाई संकटात नाही असं झालं का. आणि हे नाचणीचं सत्व संपलेलं असो ते पण आणलंय मी. सो आता हे पण भरून त्याचे बॉटल आहे ओली. थोड्या वेळाने बरोबर ह्याचे ना पॅनकेक पण करतात. मी कधीतरी तुमच्याजवळ ना शेअर करायला येते रेसिपी पॅनकेकची. सो चला पटकन मी जेवून घेते. ती बॉटल काय सुकली ना, आता बॉटल सुकल्यानंतर फिल करेल. तोपर्यंत मी घेते जेवून. आणि हे मकर संक्रांतची मम्मीने पहिली मकर, आणि हे पिल्लूच्या बाबांना दिलेलं आहे, चांदीचं आहे. आणि हे आम्ही गेलो नव्हतो, अधिक मास होता तेव्हा. हे मम्मीने दिलेलं आहे दीपकला. काय पितळेचा तांब्या आणि ग्लास आहे, पेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे असं आहे. आणि हे आहे ते असं आहे. आणि आता पिल्लूला रोज मी देणार ह्याच्यामध्ये जेवायला. हे तुमच्याकडे तुम्हाला पण शक्य झालं ना की चांदीच्या मध्ये नक्की जेवायला द्या. चांगला असतं, रोग प्रतिकार क्षमता बोलतात वाढते. हे सगळं मला गुगल थ्रू माहिती आहे, त्याच्यामुळे चांदीच्या गोष्टी बाळाला घालतात. मी इथे सगळं ठेवलंय इथे, आणि हे तिकडनं टाकून सगळं खाली टाकते. पटकन मी जेवते तिच्या समोर. तिला पण थोडीशी चपाती भरवते, कारण का ती खाते म्हणा. चला आवरून झालंय सगळं आवरलंय. पिल्लूचं रेडी केलंय, तर पिल्लूला भरवते. हे थोडंसं उरलंय, तेवढं ती काय खाणार नाही, आता मलाच खावं लागेल उद्या. पिल्लूचं रात्रीचं दूध पण गरम करून झालंय. आता ऑलमोस्ट सगळं झालंय. ऑइलची बॉटल धुवायची, आता ते उद्याच धुवेल. एक मध्ये आहे थोडं. आणि आता कुकीला पण फ्री करेल, ती पण तिचं खाईल. पिल्लूला पहिला भरवे. हे इथे ठेवून देते वरती, आणि कुकीला सोडते पटकन. जे कुकी पण खाईल. उठ ग, उठच. बघा तिला उठता नाही येते, काय इश्यू झालाय तिला काय माहिती. उठ कुकू, उठ उठ. बघा
काय तिला झालं काय माहिती, पायाला घाबरली पण शेपटी पण आतमध्ये घेते ती. पण तिच्या आवडीचं केलं तर ती खायला तर हवे. का का कुकू का ते. आता उद्या बघूया, तिला डॉक्टरकडे न्यावी लागेल. तर काय ते बघावं लागेल काय झालंय, कारण का नाही बाबा काय होतं लहान मुलांचं आणि प्राण्यांचं सेम. त्यांना काय दुखतं काय नाही आपल्याला नाही कळत, ते सांगत नाही. आता ह्या आमच्या छोट्या महाराणींना भरवते ते चालले कुठे नाही काय. चला क्लॅप क्लॅप करणार आहे बघा, क्लॅप क्लॅप कर कर क्लॅप क्लॅप. आहेत ना सॉंग्स लावलेत लॅपटॉपवरती आणि आहे ना हिला ना आवाज येतोय. तुम्हाला माइट बी आवाज येत नसेल तरी आवाज बघा कसा येते. आला आवाज तुम्हाला, ही आवाज घेते. एक्सप्रेशन बघा मोठ्या माणसासारखे कशी ऐकते. एवढे डॅम्बेज. आता पटकन बेड आवरते. जस्ट बेडशीट चेंज केली. हिला असं मला बेडशीट चेंज करावं लागतं, हिला वॉकरवरती ठेवावं लागतं आणि मला बेडशीट चेंज करावे लागते. हे काल फक्त आम्ही एकच दिवस राहायला गेलो आणि पिल्लूचे एवढे सारे कपडे निघाले ना विचारू नका. सो आता ते पटकन बेड इथे एक बेडशीट टाकेल पिल्लूसाठी सेपरेट. आता बेड तयार करेल, सगळं नाईट ड्रेस तिचा घेऊन बाहेर जाईल. चला भेटते पटकन. हॅलो आहे. तर मी आजचा व्हिडिओ जो आहे तो सकाळी एंड करते, कारण का रात्री माझ्याने स्किप झाला आणि कुकीला पण बरं नव्हतं, त्याच्यामुळे दीपक पण घरी आला. ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल, एक्सप्लेन करेल की नक्की काय झालं कुकीला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.